जमिनीमध्ये गुंतवलेला पैसा हा काही वर्षातच कित्येक पटीने वाढतो। म्हणजे दाम दुप्पट तर मिळतेच मिळते, परंतु खूप सारा पैसा हा या गुंतवणुकीमध्ये मिळत असल्याने मोठ्या प्रमाणावर जमिनीच्या खरेदीचे व्यवहार सुरू आहेत। आणि तिथेच बऱ्याच वेळा म्हणजे जसा फायदा आपल्याला होतो तिथेच आपण फसूही शकतो। आपल्याला गुंतवलेल्या पैशातून दुःख विकत घ्यावं लागतं, अक्षरशः मनस्ताप पश्चाताप सहन करावा लागतो। बऱ्याच वेळा कोर्टाची पायरी चढावी लागते, अगदी पोलीस स्टेशनमध्ये गजाआड व्हावं लागतं आणि आपल्याला काही न करता नको ती शिक्षा भोगावी लागते। म्हणजे आपणच पैसा गुंतवायचा, आपणच आपली फसवणूक करून घ्यायची आणि आयुष्यभराचा त्रास करून घ्यायचा। आज अनेक जमिनी ह्या खरेदी विक्रीच्या व्यवहारामध्ये कायद्याच्या कचाकण्यात अडकलेल्या आहेत। नको तेवढा मनस्ताप भोगावा लागलेला आहे आणि म्हणूनच आपण जमीन खरेदी करताना आपण फसू नये, कुठलाही दलाल आपली फसवणूक करू नये यासाठी कायदा समजून घेणं गरजेचं आहे आणि त्यानंतर खरेदी करणं गरजेचं आहे। सुश्वी ॲग्रोच्या माध्यमातून ज्यावेळेस शेतकऱ्यांनी शेती करण्यासाठी विचारणा केली की तुमच्यासारखी शेती आम्हालाही करायची आहे, मात्र जमीन नाही आहे, आम्ही जिथे जमीन घेतले तिथे अडवणूक होते, तिथे आमची फसवणूक झाली, आमची कोर्ट कचेऱ्या चालू आहेत, मालक आम्हाला जागेवर येऊन देत नाहीये, अशा बऱ्याच घटना आमच्या कानावर आल्या आणि त्याच्यानंतर आम्ही त्यांना कायदेशीर सल्ला देण्याची प्रक्रिया सुरू केली आणि सुश्वी एकर्स या नावाने हे सल्ला केंद्र सुरू केलं। आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये सुश्वी एकर्स हे नाव प्रसिद्ध झालंय आणि म्हणूनच याच माध्यमातून नेमका जमिनीविषयी कायदा काय सांगतो हे आपण बघूया। म्हणजे अगदी थोडक्यामध्ये आपण जमीन खरेदी करताना काय करतो, की जमीन कोणती खरेदी करायची कोणती करू नये हे जर आपण लक्षात घेतलं तर आपल्याला फुकटचा मनस्ताप भोगावा लागणार नाही आणि आपले कष्टाचे पैसे वाया जाणार नाहीत। म्हणून आपण एक एक मुद्दा समजून घेऊया। खरं तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघूनच जमीन खरेदी करावी आमची अपेक्षा आहे, कारण त्याच्यानंतर ज्या गोष्टी घडतात उद्भवतात त्याला आपण सामोरं जाणं हे कदापि शक्य होत नाही आणि आयुष्यभर कोर्ट कचेऱ्या आपल्याला कराव्या लागतात। आणि म्हणून जमीन खरेदी करताना काय करावं तर पहिल्यांदा जमीन खरेदी ही अगदी म्हणजे कागदपत्र आहेत ती सगळी पाहून आणि जो मालक आहे त्या मालकाशी बोलून प्रत्यक्ष त्याच्या जागेवर जाऊन ती आपण खरेदी करायची असते। बऱ्याच वेळा आपल्याला कोणीतरी येऊन दाखवतो जागा, आपण त्या मोहाला बळी पडतो, विश्वास ठेवतो आणि त्याच्यानंतर आपली फसगत होते। म्हणून प्रत्यक्ष मालकाशी चर्चा करणं, नकाशा बघणं, अगदी त्या जमिनीची पूर्ण माहिती करून घेणं आणि त्याच्यानंतर तो व्यवहार करणं हे गरजेचं असतं। आता लक्षात ठेवा, शेतकरी नसलेल्या व्यक्तीस ही शेती खरेदी करता येत नाही। बऱ्याच वेळा अगदी कोणालाही जमीन खोटे दाखले बनवून खरेदी करून दिली जाते आणि त्याच्या केसेस बऱ्याचशा पेंडिंग आहेत। बिगर शेती आदेश प्राप्त जमीन 20 गुंठ्यांपेक्षा कमी असेल तरी ती खरेदी करता येते हे लक्षात घ्या। मात्र किमान 20 गुंठ्यांपेक्षा कमी क्षेत्रामध्ये शेत जमीन ही आपण खरेदी करू नये, कारण तसा कायदा आहे। त्याच्यानंतर आदिवासी व्यक्तीची जी शेत जमीन आहे ती बिगर आदिवासी व्यक्तीस खरेदी करता येत नाही। म्हणजे आदिवासी टू आदिवासी खरेदी करता येते, मात्र आदिवासींची जमीन बिगर आदिवासींना खरेदी करता येत नाही। आता त्या बऱ्याच प्रोसिजर आहेत, अगदी मंत्रालयापर्यंत पोहोचल्यानंतर त्याही गोष्टी होतात, मात्र आदिवासीची जमीन ही आदिवासींना नक्की खरेदी करता येते। वर्ग 2 म्हणजे इनाम वतन देवस्थान असलेली जी जमीन आहे ती सक्षम प्राधिकरण यांची परवानगी न घेता परस्पर विक्री करता येत नाही। बऱ्याचशा देवस्थानाच्या जमिनी असतात, बऱ्याचशा इतर वर्गातील जमिनी असतात, वतनाच्या जमिनी असतात, याची परमिशन घेतल्याशिवाय आणि ती परमिशन जरी आपल्याला दाखवली, कारण ते कागदपत्र कधीतरी जुने असतात, कधी ते ऑर्डर रद्द झालेली असते, ऑर्डर रद्द झालेली आपल्याला दाखवली जात नाही आणि त्याच्यानंतर ती आपल्याला विकली जाते आणि नंतर कुठेतरी त्याच्यानंतरची ती ऑर्डर निघते आणि आपण फसतो। म्हणून वर्ग 2 ची जमीन घेताना आपण पूर्ण काळजी घेतली पाहिजे। आपण वर्ग 2 ची जमीन स्वतःच्या ताब्यात ठेवणे
किंवा नोटरी करून किंवा 100 रुपये स्टॅम्प पेपरवर लिहून घेऊन ती स्वतःच्या ताब्यात ठेवणे हे कायदेशीर नाही. बऱ्याच लोकांच्या ताब्यामध्ये या देवस्थानाच्या जमिनी आहेत, पण त्याला काहीही अर्थ नाही. ते जमिनी विकू शकत नाही. जमिनीवर कोणत्याही संस्थेचा बोजा कमी न करता जमिनीचा खरेदी विक्री व्यवहार हा कायदेशीर होत नाही. बऱ्याच वेळा आपल्या जमिनीवर सोसायटीचं कर्ज असतं किंवा कसला तरी आपण काहीतरी सरकारला देणं लागतो आणि त्याचा बोजा ठरलेला असतो, आणि तो बोजा असताना आपण जर ती खरेदी केली, खरं तर 7/12च्या उतार्यावर उजव्या हाताला बोजा म्हणून लिहिलेला असतो, तो बघून जर आपण नाही घेतला तर आपली फसगत होते. सहहिस्सेदारांची संमती न घेता परस्पर जमीन विक्री करणं हा कायद्याने गुन्हा आहे. बऱ्याच वेळा 7/12वर बरीचशी नावं असतात आणि बऱ्याचशा लोक म्हणजे अगदी खोटे लोक उभी करून किंवा त्यांची संमती न घेऊन म्हणजे असे अनेक प्रकार घडलेत. काही एका महिलेच्या जागी दुसरी महिला उभी केली आणि ही तीच महिला आहे असं सांगून रजिस्टर केलं. नंतर जी पहिली महिला होती ती कोर्टात गेली आणि त्याच्यानंतर सगळ्यांना गजाआड व्हावं लागलं. खरं तर ज्यांनी खरेदीदार होते ते चांगले कंपनी मालक होते, अगदी प्रतिष्ठित होते, मात्र त्यांनाही जेल झाली. अगदीच जमीनचे दलाल होते किंवा आणखीन तिथले सरकारी अधिकारी होते, या सगळ्यांना जेलमध्ये जावं लागले. आणि म्हणून जे सहहिस्सेदार आहेत त्यांची आपल्याला संमती घेणं गरजेचं असतं. देवस्थान व महारवतन जमीन परस्पर विक्री करता येत नाही, याला महाराष्ट्र शासनाची परवानगी घ्यावी लागते. ही ज्या वतनाच्या जमिनी आहेत त्याला महाराष्ट्र शासनाची आपल्याला परमिशन घ्यावी लागते, त्याच्या व्यतिरिक्त तो व्यवहार होत नाही. कायद्याने बहीण आणि बहिणीच्या पश्चात तिच्या मुलांची नावे ही 7/12 पत्रकाच्या कब्जेदारी पदरी लावावी लागतात. म्हणजे ते जर लावली गेली नसती मृत्यूनंतर तर ते ही जमीन आपल्याला खरेदी करता येत नाही. हक्क निर्माण झालेल्या व्यक्तीकडूनच नोंदणीकृत हक्क सोड पत्र करता येते. 7/12 पत्रकावर नावाची नोंद करण्यापूर्वी हक्क सोड पत्र करू नये. म्हणजे हक्क सोड करून स्वतःच्या नावाने ते हक्क सोड पत्र करून घेतलं जातं, मात्र त्याचाही कायदा आपण समजून घेतला पाहिजे. 1 लाख रुपयापेक्षा जास्त रकमेचा वित्त संस्थेचा बोजा नोंद करण्यासाठी गहाण खत करणे आवश्यक आहे. 1 लाख रुपयावरील बोजा कमी करण्यासाठी नोंदणीकृत ऋणमोचक दस्त करणे आवश्यक आहे. जो बोजा आपण जो आधी बोललो तो बोजा जर जास्त किमतीचा असेल, 1 लाखापेक्षा जास्त असेल तर त्याचं रजिस्टर करणं गरजेचं असतं. एकत्र कुटुंब प्रमुख नोंद कमी करताना सदर नोंद झालेली डायरीच्या आधारे त्या परिवारातील सर्व कायदेशीर वारसांची नावे कब्जेदार सदरी येणे आवश्यक आहे. दिशाभूल करणारा एकत्र कुटुंब प्रमुख चुकीच्या कृतीबद्दल कायदेशीर कारवाईस पात्र आहे. बऱ्याच वेळा कुटुंब प्रमुख असतो तो इतरांची संमती न घेताच बऱ्याचशा गोष्टी करतो, मात्र ते करणं हे कायद्याच्या बाहेर आहे आणि त्याच्यामध्ये त्याला शिक्षा ठोठावलेली आहे. अज्ञान व्यक्तीच्या पालकास अज्ञान व्यक्तीची शेत जमीन किंवा मिळकत विकण्याचा कोणताही अधिकार नसतो, तेव्हा अशा व्यक्तीकडून कोणतीही मिळकत विकत घेऊ नये. आता म्हणजे 18 वर्षाच्या खालील जी मुलं असतात त्यांची नावं जर 7/12वर असतील तर त्यांच्याकडून जमीन आपण विकत घ्यायची नसते, किंवा त्यांच्या अज्ञान पालक जे असतात, म्हणजे जरी माझ्या मुलाची जमीन असेल, तो मुलगा 17 वर्षाचा असेल आणि मला त्याला विकण्याचा कुठलाही अधिकार नाही, म्हणजे तर त्याचा पालक असलो तरी, म्हणजे असे व्यवहार तुम्ही करू नका. मयत व्यक्तीच्या सर्व वारसांची नावं लावणे ही आवश्यक असतं. म्हणजे आपल्या कुटुंबातले कोणीतरी मृत्यू पावला आणि त्याची जर नावं जर लावायची राहिली तर असे कुठलेही व्यवहार हे होत नाहीयेत, असे व्यवहार करू नयेत. शेत जमीन अथवा मिळकत यांचा कायदेशीर व्यवहार करण्यासाठी 7/12 पत्रकावरील मयत व्यक्तीचे नाव कमी करावे लागते. म्हणजे आपण शेत जमीन घेतली आणि त्याच्यावर मृत्यू झालेल्या माणसाचं नाव असेल तर ते पहिल्यांदा कमी करून घ्यावं. ते जर कमी करून घेतलं नाही तर तो व्यवहार हा रद्दबातल ठरतो. एखाद्या वारसाचे नाव वगळून कायदेशीर वाटणी पत्र करता येत नाही. जर वारस 4 असतील तर तिघांच्याच नावे ते वाटणी पत्र करता येत नाही, ते चौघांच्याही नावं ते केलं पाहिजे. म्हणजे वाटणी पत्र अधिकार ही आपण समजून घेतला पाहिजे. शेत जमिनीचे तुकड्यात म्हणजे 20 गुंठ्यांपेक्षा कमी क्षेत्रात वाटणी पत्र करता येत नाही. जर 20 गुंठ्यांपेक्षा कमी क्षेत्र असेल, कमी जागा असेल तर ते वाटणी पत्रामध्ये येणार नाही. वारसा हक्काने पात्र झालेली जमीन ही बक्षीस देता येत नाही. जर आपल्याला बक्षीस पत्र करायचं असेल तर वारसा हक्काने जी जमीन प्राप्त आपल्याला झालेली आहे ती जमीन आपल्याला बक्षीस देता येत नाही. आपण स्वकष्टाने जी मिळवलेली जमीन असते ती आपल्याला बक्षीस देता येते. सामायिक मालकीची जमीन सर्वांच्या मालकीची असते. एखाद्या हिस्सेदाराने केलेला व्यवहार हा कायदेशीर दृष्ट्या अवैध असतो. आता बरेचसे खटले जे उभे राहिलेले आहेत, म्हणजे आम्ही
एकत्र जर 3 भाऊ आहोत, जमीन एका भावाच्या नावाने आहे आणि त्यांनी जर व्यवहार केला आणि आमच्या दोघांची जर संमती घेतली नाही तर तो व्यवहार हा वैध असतो. जरी त्यांच्या वाटणीला आलेली असेल, तो कसत असेल, तरी ज्या सातबाराच्या नावावर जी 2 नावं आहेत त्यांची मान्यता असल्याशिवाय ते आपल्याला व्यवहार करता येत नाही. आता शेत जमीन जी आहे ती तुकड्यामध्ये बक्षीस देता येत नाही. कमी जास्त पत्रकाच्या आधारे शेत जमीन व प्लॉटचे हिस्से आपल्याला पाडता येतात. त्याच्यानंतर अंतिम रेखांकनामध्ये ओपन स्पेस, विशिष्ट सोय निर्माण करण्यासाठी आरक्षित ठेवलेल्या जागा विकासकाला विक्री करता येत नाही. म्हणजे बऱ्याच वेळा काही बिल्डर असतात, त्यांनी जमीन एने केलेली असते आणि एने जमिनीमध्ये काही ओपन स्पेस ठेवलेले असतात, गार्डन असतात आणि ह्या परस्पर विकल्या जातात आणि विकत घेणारीही असतात. तर अशाही जागा काही आहेत त्या तिथल्या नगरपंचायतीच्या, ग्रामपंचायतीच्या नावावर करणे गरजेचं असतं. मात्र त्याही जमिनी विकण्याचा काही लोक प्रयत्न करतात. मात्र अशा जमिनी आपल्याला विकता येत नाही हे बघून घेणं गरजेचं असतं. 7/12 किंवा मिळकतीचा पूर्ण इतिहास जाणून घेण्यासाठी त्या 7/12 अथवा मिळकतीमधील सर्व फेरफार त्यांची तपासणी करणं, याला सर्च रिपोर्ट म्हणतात. म्हणजे बऱ्याच वेळा आपल्याला जर शंका आली तर आपण सर्च रिपोर्ट वकिलामार्फत काढू शकतो. अगदी चांगल्या प्रकारच्या एजन्सीज आहेत का त्या तुम्हाला सर्च रिपोर्ट काढून देतात. म्हणजे जमिनीचा सर्च रिपोर्ट आपल्या हातात असेल आणि तो जर आपल्याला नीट वाचला, तो जर आपल्याला नीट कळला तर आपल्याला जमिनीचे व्यवहार करायला कुठलीही हरकत नसते. आता काही झोन पाडलेले असतात, ब्ल्यू झोन, ग्रीन झोन, रेड झोन आणि येलो झोन. हे 4 झोन आहेत. आता त्यामध्ये पहिले ते समजून घेणं गरजेचं असतं की बऱ्याच वेळा नेमके कोणते झोन आहेत ते आपल्याला कळत नाहीत आणि आपली फसगत होते. आता जमिनीचे भौगोलिक प्रकार म्हणता येईल त्याला. आपण ब्ल्यू झोन म्हणजे पाण्याच्या ठिकाणचं, नदी वगैरे जे असेल ते क्षेत्र. रेड झोन म्हणजे पुराचे पाणी वाहून येणारे क्षेत्र, जिथे धोका आहे, जिथे पुराचं पाणी येऊ शकतं, असे रेड झोन असतात. त्याचबरोबर ग्रीन झोन म्हणजे शेतीचं क्षेत्र असतं आणि येलो झोन म्हणजे रहिवासी क्षेत्र असतं. हे क्षेत्र त्यांच्या भौगोलिक परिस्थितीनुसार शासन ठरवतं आणि त्याच्यामध्ये आपण नेमक्या कोणत्या प्रकारामध्ये मोडतो हे आपण करून घेणं गरजेचं असतं. शासनाने वाटप केलेली जमीन ज्या उद्देशाने दिलेली आहे त्याशिवाय विना परवानगी त्याचा वापर दुसऱ्या कारणासाठी आपल्याला करता येत नाही किंवा ती जमीन आपल्याला विकता येत नाही. तसं झालं तर शासन ती जमीन परत घेत आहे. म्हणजे बऱ्याचशा वेळेस शेत जमीन, रहिवासी बिगर शेती, वाणिज्य बिगर शेती, औद्योगिक बिगर शेती, हे सगळे जमिनीचे जे वापराचे प्रकार आहेत त्या प्रकारामध्ये आपल्याला नेमकी जमीन कशासाठी दिलेली आहे तर ती जमीन ज्या कारणासाठी दिलेली आहे त्याचा जर वापर झाला नाही तर ती जमीन शासन परत घेऊ शकतं. म्हणजे अनेक प्रकारच्या अशा जमिनी आहेत का त्याची विक्री आता व्हायला लागली. म्हणजे खरं तर मी शेतकऱ्यांना सगळ्यांना विनंती करेन की जमिनी ज्या आहेत त्या विकण्यापेक्षा तुम्ही विकत घेणं गरजेचं आहे. जमिनी विकू नका. जमिनी जर तुम्ही विकल्या तर नंतर पश्चाताप करण्याची वेळ येणार आहे. बघा तुम्ही मोठ्या प्रमाणावर लोक, सगळे धनाढ्य लोक आता जमिनी विकत घ्यायला लागलेत. अगदी अदानी अंबानींपासून अगदी सगळी लोक या शेत जमिनी घेत आहेत. अगदी छोटी मोठी लोकही ज्यांच्याकडे पैसा आहे ते जमिनीमध्ये पैसा टाकतायत आणि जमिनी विकत घेत आहेत. आपण मात्र विकतोय. ह्या जमिनी न विकता आपण इतर जमीन जर विकत घेतल्या तर आपल्याला बऱ्यापैकी फायदा होऊ शकतो. 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर अज्ञान व्यक्ती सज्ञान होते आणि ती 7/12 आपले अपाक्षरा कमी करून स्वतःचे नाव लावू शकते. म्हणजे 18 वर्षाखालील जी व्यक्ती असते ती त्याच्यानंतर सज्ञान झाल्यानंतर तिचं नाव त्यामध्ये येतं आणि ती विक्री व्यवहार करू शकते. 7/12 संगणकीकरण प्रक्रियेमध्ये वर्ग 2च्या जमिनीचे गट ऑनलाईन ब्लॉक केलेले आहेत. तेव्हा सदर वर्ग 2 वरील कोणतेही व्यवहाराची नोंद करण्यासाठी, सदरचा गट खुला करण्यासाठी तहसीलदार कार्यालयात अर्ज करावा लागतो आणि गट खुला झाल्यानंतरच तलाठी त्यांची नोंद करतो. आता ह्या सगळ्या जर बाबी आपण समजून घेतल्या नाही आणि आपण 7/12 बघून जर जमिनीचे खरेदी विक्रीचे जर व्यवहार करायला लागलो तर 100% आपली फसवणूक होते. कोर्टामध्ये आपल्याला फेऱ्या माराव्या लागतात आणि म्हणून आपण कायदा समजून घेणं गरजेचं आहे. किंवा एखादा कायदा समजवणारी एजन्सी असेल, एखादा व्यवहार करणारी एखादी एजन्सी असेल. आमचा आता सुश्वी एकर्सच्या माध्यमातून आम्ही ही चळवळ उभी केलेली आहे की जमीन खरेदी करणाराही आम्हाला विचारला येतो आणि जमीन विक्री करणाराही आम्हाला विचारता येतं. कारण असं की कोणाचीही फसवणूक होणार नाही हा त्याचा आमचा उद्देश असतो. खरं तर आमची चळवळ अशी आहे की सगळ्यांनी शेती करावी,
शेतीमधून रोज पैसा कमवावा, जे सुश्वी ॲग्रोमध्ये आम्ही उभारलंय ते आम्ही सगळ्यांना दाखवतोय. आणि रोज 500 ते 1000 रुपये कसे कमवायचे. शेतकऱ्याच्या घरामध्ये फार आपली काही अपेक्षा नसते, आपल्याला 500 ते 1000 रुपये आले पाहिजेत म्हणून आपण त्या दृष्टीने प्रयत्न करतो. आज काय झालं की जे नोकरदार वर्ग आहे, कंपनी मालक आहेत, की बाहेरची जी परप्रांतीय मंडळी आहे ती मोठ्या प्रमाणात जमीन घेऊन त्याच्यामध्ये उत्पन्न काढतायत आणि आपली लोक ही जमीन विकायला लागली आहेत. बऱ्याच वेळा विक्री करतानाही, जशी खरेदी करताना फसवणूक होते त्याची विक्री करतानाही शेतकऱ्याची फसवणूक दलाल मंडळी करते. म्हणजे बऱ्याच वेळा काय होतंय की शेतकऱ्याला एक भाव सांगितला जातो की तुझी जमीन 25 लाख रुपये एकरने आम्ही विकून तुला देतोय. प्रत्यक्षात मालकाशी ते 75 लाख रुपये एकराने विकतात. म्हणजे जमीन आपली असते शेतकऱ्याची आणि मध्येच 50 लाख रुपये एकरी दलाल घेऊन जातो. आणि म्हणून हा दलाल नावाचा जो प्रकार आहे तो त्यातून बाहेर काढून शेतकरी म्हणजे खरेदीदार आणि विक्रीदार हे दोघे समोरासमोर बसून जे व्यवहार होतील त्याच्यामध्ये शेतकऱ्याचा कसा फायदा होईल हे बघितलं पाहिजे. आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांनी शेती टिकवून शेती ही विकत घेतली पाहिजे. आणि म्हणून सुश्वी ॲग्रोच्या माध्यमातून आपल्याला योग्य ते मार्गदर्शन करण्यात येईल.